तर बघा, हे आहे चाईचं कंद. मध्येच याला चीना म्हणते ती, घोरक्यान म्हणते ती, परत कोनफळ म्हणते ती. यासारखे भरपूर ठिकाणी भरपूर वेगवेगळे नावं बोलले जाते ती. आमच्याकडे याला चाईचं कंद म्हणते ती. तर चाईचा कंद तुम्ही म्हणशाल, चाईचे कंद पण दोन प्रकार होते. एक चाईचा कंद राहतो ना, त्याला फक्त जमिनीतच कंद येतो, आणि जो हा एक कंद आहे ना, तो जमिनीत पण येतो आणि याला चाया पण वरती येतात. ती याला वेलीला येते ती. ह्या पानाच्या बेचकामध्ये ह्या चाया येतात ती. आणि ह्या चाया ना बऱ्याचशा असं आपल्या तळहातापेक्षाही जरा लांबसर चाया येतात ती. आणि हे जसं वेलीला चाया आलेले आहेत ना, तसेच जमिनीमध्ये पण कंद असतो आणि भरपूर मोठा असतो. पण काय आम्ही ह्याच वर्षी लावलेले हा कंद, त्यामुळं ना हा कंद 2 ते 3 वर्षांना आपण खणला ना, तर भरपूर मोठा कंद भेटतो आपल्याला. चांगला 5-6 किलोचा किंवा 7-8 किलोचा पण मिळू शकतो. त्यामुळं आता ह्या वर्षी आम्ही खणणार नाही आहे. आता हे वरती चाया आलेले आहेत ना, हेच आम्ही खुडून हे खाणार आहे. ह्याच वर्षी आम्ही म्हणजे लावलेले आहेत, त्यामुळं त्याची चव पण कशी आहे काय आहे ते आम्ही पहिल्यांदा खातो आणि मग तुमच्याबरोबर तुम्हाला पण सांगतो. तर याचं कलर जर म्हणायला गेलं ना, तर हे वरतून तुम्हाला बघा मातीसारखं दिसतं आणि आतमध्ये ना थोडंसं निळसर आणि पांढरा कलरचं आतमध्ये आहे. आता वेल पण वाळत आलेत ना, तर लगेच खुडले जाते ते. थोडं बारीक आहे, हे नाही घ्यायचं. तर माझा हात वरती पोचत नाही आहे, ते पण चाया काढायचे, ते मोठे मोठे झालेले ती. तर चला मी आता काहीतरी काठी बिठी घेऊन येते. तर आमच्याकडं ना पेंडा मळायला ही आकडी वापरतात ना, भाताचा पेंडा पसरवायचा आणि मग त्याच्यावरून बैले म्हणजे असं गोल गोल फिरवतात ती, आणि हे आकडीने वर खाली करतात ते. तर दादाने आकडे पण बनवले. चला आता याच्यानेच काढू. पटले. तर बघा एवढे खुडले ती, आणि इथं बघा ना साधडीच्या झाडावर किती ती वापरेले वरतीत पण. तर बघा हे एवढी चाई भेटलेली ती खूप फायदेशीर आहे ती, आणि खूप आयुर्वेदिक आहे ती. त्यामुळे हे असे कंदमुळं खायलाच पाहिजे. आणि याच्यामधून आपल्याला जीवनसत्व, खनिजे, पोषक घटक मिळतात ती. त्याचबरोबर हे चाईचे कंद खाल्ल्यानंतर शुगर नियंत्रित राहते. परत चरबी पण कमी व्हायला मदत होते.
याच्यामध्ये व्हिटॅमिन अ आणि व्हिटॅमिन बी जीवनसत्व आहेत. त्याचबरोबर पचनक्रिया सुधारते, हृदयासाठी, किडनी स्टोनसाठी, त्याचबरोबर मूळव्याधासाठी खूप फायदेशीर आहे. तर चला, सर्वजण म्हणत होते याची भाजी बनवून दाखवा, तर म्हटलं चला बनवूया. तर याची मी पण एकदम साधी आणि सिंपल भाजी बनवणार आहे, कारण जास्त मसाले मी जास्त वापरतच नाही. जितके कमी मसाला वापरू ना तितकी भारी भाजी छान लागते. आणि तुम्ही म्हणतात की कांदा आणि हिरवी मिरची ते सगळं टाकत राहतं सारखे सारखे, तुम्ही सेम तशीच प्रोसेस दाखवतात नाही का, म्हणजे तीच पद्धत. आणि तर मग पण मला असं म्हणायचं आहे का आपण जरी ती पद्धत वापरली ना तरी भाजीची चव, प्रत्येक भाजीची चव वेगवेगळी असते. तर बरेच जण म्हणले होते की तुम्ही कांदा लसूण आणि हिरवी मिरची वापरतात फक्त, आणि दुसरे काय अशा वेगवेगळ्या दाखवत नाही भाज्या. पण मी जरी एकच भाजीमध्ये जरी तेच टाकत राहिले ना तरी पण भाज्यांची चव वेगवेगळी असते. त्यामुळे आपण जरी एकाच पद्धतीनं भाजी जरी बनवली ना तरी भाज्यांची चव वेगवेगळीच लागणार. तर नाहीतर तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा आणि मग मला सांगा. तर चला आता जाऊया घरी आणि मस्त अशी याची भाजी बनवूया. कशी बनवणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा, समजेल तुम्हाला. चला. तर सर्वांचं म्हणणं होतं हे चाव्यात नाही का याची भाजी बनवून दाखवा. तर मग म्हटलं चला बनवूया. तर चला एकदम साधी आणि सोपी बनवणार आहे. त्याआधी आता हे चाय आणलं ती हे पहिल्यांदा आपण मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. तर हे असे कंदमुळं नाही का आपण घरी जर कुठून आणले ना तर याला कधी पण मोड किंवा कोंब येते नाही. तर निसर्गाची काय माहीत अशी काय किमी आहे का, आपण जेव्हा असं म्हणजे मे महिना यायला लागला का, मे महिना जून महिन्यापर्यंत, तर याला ना आपोआपच कोंब यायला सुरू होते. ते काय माहिती का बरं असं का होत असेल, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चाया धुवून घेतले ती, आता कट करून घेऊया. 2 तुकडे करणार आहे मी बघा. खायला एकदम चवदार लागत येते. तर मडक्यात पण पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी पण गरम झाले, चांगली उकळी आले पाण्याला. चाया कापून घेतले ते टाकून घेऊया. चाया चांगल्या शिजून घ्यायच्या. चाय तर शिजतेत ना तोपर्यंत आपण साहित्य पण काढून घेतलेले.
काय काय साहित्य लागतंय ते बघूया. कांदा, कोथिंबीर, लसूण आणि कढीपत्ता आणि काही पावडर मसाले आणि जिरा, मोहरी. तर बघूया चाया शिजलेत का नाही ते. चाय पण शिजले, ती काढून घेऊ. चाया पण थंड झाले ती. आता हे चायांचे वरचे साल आहे ना, हे काढून घेऊ. लगेच निघते साल. आणि ना या चाया जरासं ना चिकट राहते ती. चायची साल पण काढून घेतले. आता चाय आपण कापून घेऊ बारीक बारीक तुकडे. तर बघा चाया शिजून घेतले, त्याचे तुकडे पण करून घेतलेत आणि एक खाऊन पण दाखवते. असेच खायला पण भारी लागतं ते. एकदम मस्त. भाजीला फोडणी देऊन घेऊ. पॅन पण तापले, तेल टाकून घेते. तेल तापले, मोहरी टाकून घेऊ. मोहरी पण चांगली तडतडले, जिरे टाकून घेऊ. जिरं पण चांगलं फुललंय, ठेचून घेतलेलं लसूण टाकू आणि कांदा टाकून घेऊ. आणि थोडासा कढीपत्ता. आता हे सगळं चांगलं परतून घ्यायचं. कांदा आणि लसूण चांगलं परतून घेतले. तर आता पावडर मसाले टाकून घेऊ. लाल तिखट, घरचा मसाला, हळद, कांदा लसूण मसाला, चवीपुरता मीठ टाकून घेऊ. मसाले जळून नाही, थोडंसं पाणी टाकून घेते. मसाले पण चांगले परतलेत. चायचे काप टाकून घेऊ. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता फक्त 5 मिनिटं भाजी परतून घ्यायची. मग झाली आपली भाजी तयार. तर बघा भाजी पण झाली.
काढून घेऊ. खूप छान झाले बरं का चायची भाजी. तुम्ही पण नक्की करून बघा. आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.